मिती धावा 4. थँक्यू डीजे. जबरदस्त खेळी. सरळ बॅटने फटका तर पुन्हा एकदा चांगला आहे, पण यावेळी फिल्डिंग तितकी चांगली पाहायला मिळते. एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या खेळावरती. पहिलं शतक सध्या मार्गस्थ. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. नितेश तितक्या चांगल्या परफॉर्मन्स मध्ये पाहायला मिळतो. त्याच्या बॅट मध्ये तितका चांगला टाइम होत असणार बॉल आणि तितक्याच जलद गतीने इथे एक धाव कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या खेळावरती. पहिलं शतक सध्या मार्गस्थ. 4 बॉलच्या खेळी ते समाप्त. या पहिल्या ओव्हर मध्ये बोल तयार. जीतू लेफ्टी बॅटर. ज्या लेफ्टी बॅटरचं पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः तांडव आलं होतं. ओहो पुणे एकदा कट करायचा होता, पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी येतोय. डॉट बॉल. धाव मिळणार नाहीये. शेवटच्या बॉल या षटकातील ओव्हर नंबर 1. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. याडी फटका तर चांगला आहे. टीममध्ये सचिन बॉलवरती येत असताना बॉल जो फील्ड करेल. एकच धाव आणि त्यानंतर दुहेरी. या डबल डिजिटलने टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर काढते ओव्हरची ते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11. 11 धावा. 1 ओव्हर समाप्त. विकेटकीपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी. 4 बॉलचा खेळ समाप्त. शेवटचे 2 बॉल या षटकातील शिल्लक. टीमची धावसंख्या 15. 15 धावा. चांगली गोलंदाजी. अमृत पुन्हा एकदा तयार. आपल्या वेगावरती स्वार. पुन्हा एकदा हुकण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. कॅच पकडण्याचा प्रयत्न पण तो कॅच पकडता आलेले नाहीये. पुन्हा एकदा ड्रॉप दिस कॅच. एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16. 16 धावा. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 2. 3 ओव्हरचा सामना जस पाहायला मिळतो आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर दोन्ही बॅट्समनने शांत चिताने आतापर्यंत बॅटिंग वरती या क्रीज वरती आपला तग जो आहे. पुललेनचा बॉल पुन्हा एकदा ऑन सीला टर्न करत असताना फिल्डर पुन्हा एकदा वेगाने येतील. एकच सिंगल इथे मिळेल.
ओव्हरची तो समाप्ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. ओव्हर 2 कंप्लीट. फुटबॉल महेश आतापर्यंत अगदी चुंबक सारखी फिल्डिंग करत असताना एकही बॉल त्यांनी जाऊ दिलेले नाहीये. अगदी अंबुजा सिमेंट सारखी चांगली फिल्डिंग आतापर्यंत. भिंत जी आहे ती मजबूत इथे आहे आणि त्या भिंतीला चिरून जाणं थोडंसं अवघड आहे. जास्तीत जास्त त्याच इलाक्यामध्ये बॉल ट्रॅव्हल करतो. ते जितके बॉल त्याच्या हातामध्ये गेलेत चांगली फिल्डिंग. याडे ऑप्शनला फटकारा चांगला आहे. फिल्डर पुन्हा एकदा आहे पण याडे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पडतो. इथे जर पाहायला गेलं तर बॉल पकड आलेला नाहीये. बॉल सीमा पार 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. या चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 22. आखुंटपणे बोलता ऑन साइडला पुढे एकदा ज्या करत असा पॉवरफुल सिक्सर षटकार. तीन बॉल अजूनही शिल्लक आहेत. 3 ओव्हरचा सामना. पुन्हा एकदा फुटबॉल या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा खूप चांगलं स्किल इथे दाखवत असताना एकच सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 29. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. चांगली कामगिरी करत असताना बॉलर नयन या शेवटच्या 2 बॉल ते एक मोठा हिट येईल का. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29-29. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. आखून टप्प्याचा बॉल ऑन साइडला टावरिंग सिक्सर. बोलता यावेळी जर पाहिलं गेलं तर इथे धावचीच्या रूपाने कदाचित फलंदाज बाद होईल आणि अशा प्रकारे या मॅच मध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 35 धावा. 18 बॉल मध्ये टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सेकंड इनिंग मध्ये आसागड शिस्तपणा टीम समोर टार्गेट ठेवले 36.
पहिला चेंडूवर आणि खणखणीत चौकार आणि साधने यांनी टॉस जिंकलेला आहे. निर्णय त्याचा लगेच द्यायचा आहे. आडव्या बॅटने पुन्हा इथे खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला ऑन ड्राईव्ह सचिनच्या बॅटमधून. तोपर्यंत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या पहिल्याच ओव्हरमध्ये 7 धावा. टार्गेट आहे या मॅचमध्ये 36 धावेचं. सचिनने मागच्या मॅचमध्ये आपल्या टीमला वाचवलं ज्याच्या बॅटमधून 32 धावा. पुन्हा आडव्या बॅटने खेळायचा होता बॉल पुन्हा पळण्याचा तितक्या जलद गतीने विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. कारण की जास्तीत जास्त डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये थोडंसं दडपण येऊ शकते. या मॅच मध्ये 36 धावेचं टार्गेट आहे. 3 ओव्हर मध्ये तुम्हाला पार करावे लागतील म्हणजेच 18 बॉलचा सामना करावा लागेल. पण तो याआधी बॉल येत आहे. फिल्डर पुन्हा मागे झेल घेण्याचा प्रयत्न. जोपर्यंत बॉलला बॅकअप करतील तोपर्यंत पुन्हा 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील पॉवर प्लेचं पहिले षटक 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये 9 धावा आहेत. आडव्या बॅटने पुन्हा स्विंग करायचा तापतो टप्पा पर्यंत चांगली गोलंदाजी. ओव्हरची समाप्ती पहिले षटक 9 धावा 1 ओव्हर इथे समाप्त. थँक्यू डीजे. पहिले षटक इथे समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. या मॅचला जिंकण्यासाठी ज्या प्रकारे टार्गेट आहे 36 धावेचं. पुन्हा खूप चांगला स्ट्रोक इथे ऑनसाइडला बॉलला ड्राईव्ह केला. फिल्डर पुन्हा आहे चुकी झाली. बॉल सीमा पार. इट्स अ 4 रन 4 रन चौकार. अकरा बॉल मध्ये 23 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 11 बॉल 23. पुन्हा डाव्या बॅटने बॉलला पुन्हा इथे स्विंग करत असताना फटका जोपर्यंत बॉलला फीड करतील 1 धाव आणि त्यानंतर पुन्हा सहजरित्या 2 धावा इथे मिळवतील. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. जिने 21 धावा पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. याडी फटका तर येत आहे. फिल्डर पुन्हा एकदा खाली. फक्त पाहतच राहावं लागेल. हा बॉल स्मॅलच्या बाहेर. आसमानी टोला षटकार. या मॅच मध्ये टोटली 9 बॉलचा खेळ शिल्लक. ऑन साइडला खेळायचा होता. लाईन मिस झाल्यानंतर दांडी ते गोल केली जाईल आणि पहिला धक्का फलंदाज अमृत मैदानाच्या बाहेर.
या टीम सोबत तो चांगली बॅटिंग करावी लागेल. बरोबर पुन्हा एकदा तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये उमेश. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळायचा होता. बॉल पुन्हा एकदा टर्न झाल्यानंतर गलीमध्ये पुन्हा एकदा बॉलला फील्ड करतील शॉर्ट थर्डमॅनला. तोपर्यंत एकच सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20-22. अजूनही 14 धावेची आवश्यकता. 7 बॉल 14 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सचिनकडे कुवत आहे. सचिन मोठे हिट मारू शकतो आणि पिचिंग हिटिंगसाठी त्याला प्रोमोट सध्या केले. या सलामीच्या भूमिकेमध्ये बॉल तयार. हा बॉल पुन्हा एकदा पाहावा लागेल. पंच दर्शतील. येस इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा ऍड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकाती धावा आहेत 23. या मॅचला जिंकण्यासाठी जुनी धावेची आवश्यकता आहे 13. बॉल शिल्लक तुमच्याकडे आहेत 7 बॉल 13. सरळ बॅटने फटका चांगला आहे. फिल्डिंग थोडीशी चुकीची. बॉल चला मागे. बॉल जोपर्यंत कव्हर करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहायला गेलं तर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होईल. ओव्हरची समाप्ती. 12 बॉलचा खेळ इथे समाप्त. 12 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25-25. येणारे बॉल आहेत 6 बॉल मध्ये 11 धावेची आवश्यकता. टीम अगवन शिशुपाडा. शेवटचे 6 बॉल मध्ये 11 धावेची आवश्यकता. बॅटिंग करण्यासाठी नवीन बॅटर नयन. स्ट्रायकर इनला बॅटिंग करण्यासाठी 6 बॉल 1-1. अडव्या बॅटने बॉलला खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा खाली राहत असणार. सबमरी डिलिव्हरी येतोय डॉट बॉल. अप्रतिम. पुन्हा एकदा बॉल पिचिंग झाल्यानंतर इथे समजलेला नाहीये. बॅटरचा स्विंग जर पाहिला गेला तर नक्कीच ओपन केला होता पण तो बॅटच्या रडार मध्ये बॉल अतिशय काढून विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉल. यार फुल डॉट बॉल आणि हा बॉल पाठवला अगदी मैदानाच्या बाहेर. येतो हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 धावा. पुणे सरळ बॅटने हा बॉल हवेत. हा बॉल चला बाहेर. जाईल का विजय. षटकार. हा सामना जिंकलाय टीम अगवन शिशुपाडा. 1 गेम अँड ग्रँड एंट्री. 3rd राऊंड मध्ये आता एंट्री करत असतात.